या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत पारगाव जारकवडी जिल्हा परिषद गटामध्ये. आज आपण काही चर्चा करणार आहोत. पारगाव जारकवडी गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विवेकदा वळसे पाटील. तर दादा नमस्कार. नमस्ते. आपण मागेही या जिल्हा परिषद गटातून निवडून आला होता. माजी उपाध्यक्ष होतात. तर आपली इथून पुढं पुन्हा आपण उभे राहिलेला आहात उमेदवार म्हणून. तर आपली इथून पुढची रणनीती कशी असेल? खरं तर रणनीती असा शब्द त्याला योग्य नाही होणार, परंतु या सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींच्या, तरुण सहकाऱ्यांच्या आणि माता भगिनींच्या सहकार्यानं प्रत्येक माणसापर्यंत जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, 2 दिवसापूर्वी आपले सर्वांचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अपघाती निधन झालं आणि त्याच्यामुळं खरं तर थोडंसं या निवडणुकीमध्ये एक नैराश्याचं किंवा एक उदासीनतेचं सावट या निवडणुकीवर त्या ठिकाणी आलेलं आहे. अशा परिस्थितीत शासनानं देखील निवडणूक आयोगाने 2 दिवस निवडणुकीची तारीख त्या ठिकाणी पुढे ढकलली आणि आज त्या घटनेच्या नंतर आज या सगळ्या लोकांना, कारण परवा हा दौरा सगळा आमचा नियोजित होता, तो कॅन्सल झाला आणि तो कॅन्सल झाल्यानंतर आज या सगळ्या लोकांना पुन्हा एकदा त्या निमित्ताने भेटायला आलो असताना दादांच्याच आठवणी आणि बाकीचं सगळ्या लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्याच याच्यावर त्याच गोष्टीची चर्चा सध्या निवडणुकीच्या पेक्षा ही जास्त त्या ठिकाणी होते. ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या सगळ्या ठिकाणी दादांचे निर्णय असतील, त्यांची बेधडक वक्तृत्वशैली असेल, हजरजबाबीपणा असेल, कार्यकर्त्यांना रागावणं असेल किंवा कार्यकर्त्यांना प्रेमानं त्याचं काम करणं असेल, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये अनेक स्वतः अनुभवलेल्या IQ अशा सगळ्या आठवणींच्या स्वरूपात लोक त्या ठिकाणी बोलत आहेत आणि दादा आपण निवडणूक खरं तर आता निवडणूक बाजूला राहिली आणि थोडं वेगळं प्रकारचं भावनिक वातावरण या ठिकाणी तयार झालं. दादा आपण अजितदादांबरोबर भरपूर वेळा मीटिंग केलेल्या आहेत किंवा आंबेगाव तालुक्याचे प्रश्नही सोडवलेले आहेत. परंतु आपण जे प्रचार दौऱ्याची गाडी असेल किंवा दुसरं काही नियोजन होतं, ते कशा प्रकारे केलेलं आहे? प्रचार दौऱ्याची गाडी आणि हे सगळं गेल्या काल 2-3 दिवस चालू होतं. पहिल्या सुरुवातीला गेले 2-3 दिवस आम्ही ते सगळं बंद केलेलं आहे. आता दादांना श्रद्धांजली वाहण्याच्या संदर्भातलं एक बोर्ड त्या गाडीच्या ह्याच्यावर करून ती गाडी सध्या मतदारसंघामध्ये उद्यापासून चालू होईल. गावोगावी बोर्ड लागलेत. सगळेच लोकांनी गेले 2 दिवस सगळा परिसर त्या ठिकाणी अतिशय शांत होता. दुकानं बंद होती आणि जवळपास सगळंच जनजीवन ठप्प झाल्यासारखं. महाराष्ट्र थांबला असं म्हटलं तर वावगं. अजितदादांसारखं एक चांगलं नेतृत्व आपल्यामधून एक हरपलेलं आहे. मग आपण जो विकास कामावरती जे बोलणार होतं किंवा काही विकास केली होती किंवा करणार आहात, हे मतदारांना सांगणार होतात. तर त्याविषयी आपण काय सांगाल म्हणजे परत मतदारांना? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंबेगाव तालुक्यातला जो काही राजकारणाचा मुद्दा आहे, गाभा आहे किंवा बेस आहे, तो विकास हाच एक मुद्दा त्याचा महत्त्वाचा आहे. दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांची आत्तापर्यंत 35 वर्षाच्या राजकारणात विकासाच्या मुद्द्यावरच त्या ठिकाणी निवडणूक लढवली किंवा राजकारण केलं आणि त्याच्यामुळं संपूर्ण राष्ट्रवादीचाच तो त्या ठिकाणी मुद्दा आहे. दादांच्या नसण्यानं या विकासाची प्रगती निश्चित थोडीशी गती त्या ठिकाणी कमी होण्याची शक्यता निश्चित त्या ठिकाणी आहे. परंतु राष्ट्रवादी पक्षाचे बाकीचे इतर असणारे सर्व आमचे नेते मंडळी, साहेब, ही सगळी मंडळी पुणे जिल्हा, महाराष्ट्र थांबू देणार नाहीत किंवा त्याला कमी पडेल असं त्या ठिकाणी होऊ देणार नाहीत, याची खात्री आम्हा सर्वांना. या तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील असतील, ते अजून प्रचारात उतरलेले नाहीयेत. ते उतरणार आहेत की काय? प्रचाराची सुरुवातच खरं 27 तारखेला माघार झाली. 28 पासून प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी होणार होती आणि 28 तारखेला दादांची घटना घडली. आज पक्षानं निर्णय असा घेतला आहे की या पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये किंवा जिथं जिथं आता निवडणुका होत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी निवडणुका लढवतोय त्या ठिकाणी कुठेही सभा, रॅली अशा स्वरूपामध्ये प्रचार होणार नाही. कुठल्याही नेत्याची सभा त्या ठिकाणी होणार नाही. त्याच्यामुळं सभेच्या, रॅलीच्या माध्यमातून किंवा पदयात्रेच्या माध्यमातून किंवा रोड शोच्या माध्यमातून आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा प्रचार केला जाणार नाही. व्यक्तिगत गाठीभेटी आणि व्यक्तिगत संपर्क
हाच प्रचाराचा त्या ठिकाणी प्रमुख माध्यम असेल. आता सगळ्याच मंडळींना उमेदवारांसारखं किंवा बाकीच्या सगळ्या लोकांसारखं पोचता येईल असं नाही. वेगवेगळ्या माध्यमं आहेत, सोशल मीडिया आहे, आपलं सर्वांची एक काही प्रसारमाध्यमं आहेत. त्याच्यामार्फत आणि प्रत्यक्ष फोन किंवा भेटीमार्फत हा प्रचार त्या ठिकाणी करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आजच त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. अजितदादांची सहानुभूती असेल किंवा आपली विकास कामे असतील, तर त्याच्यावरती मतदार तुम्हाला काय म्हणजे प्रकट करतात आहे? मी मगाशी सांगितलं, निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चाच होत नाही. दादांच्या विषयी निघाल्यानंतर निवडणुकीपर्यंत काय सांगायच्यासाठी आम्ही आलो ते देखील विसरून जातो. इतक्या लोकांच्या मनामध्ये दादांची आठवणी आहेत. धन्यवाद. हे होते विवेकदादा वळसे पाटील आणि अजित पवार दादा आपले आंबेगाव तालुक्याचं एक चांगलं सक्षम नेतृत्व आपल्यातून हरवलेलं आहे. त्यामुळं दादांनी प्रचार थोडक्यात थांबवलेला आहे आणि होम टू होमच थोडक्यात प्रचार करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद.